नमस्ते मंडळी, दिस इज मी हर्षली बताले. तर आज पहिल्यांदा गाईज मी बिग व्लॉग बनवत आहे. आय डोंट नो कसा होणार आहे, कारण की आज आहे माझा बड्डे. ये तर बड्डे असल्यामुळे आज सेलिब्रेट होणार आहे. माझे फ्रेंड्स करतील, घरचे करतील. तर आता मला फ्रेंडच्या सोबत बाहेर जायची गोष्ट सांगायची गाईज मला. तर तुम्हाला आठवत असेल की मी मिनी व्लॉग्स बनवायचे, तर या गोष्टीवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर ते मिनी व्लॉग्स मी आता कंटिन्यू नाही करू शकत, कारण की ऑफकोर्स मला कॉलेजला जायला लागतो, अभ्यास करायला लागतो, आणि ते मी एवढं सगळं नाही करू शकत, कारण की मला एडिट पण मी स्वतःच करते, व्हॉइस ओव्हर पण मलाच करायला लागतो, मीम्स वगैरे पण ते मला शोधून टाकायला लागतात. तर ते खूप जास्त टाईम जातो आणि मी ते नाही करू शकत, कारण की मला अभ्यास पण करायचा असतो. त्यामुळे गाईज मी मिनी व्लॉग्स नाही टाकणार, पण मी यूट्यूबला आपल्या रील्स टाकत जाईन थोड्या आणि मी मोठे व्लॉग्स टाकत जाईन, ज्याच्याने म्हणजे टाईम गेला तर एक दिवसाचाच टाईम, म्हणजे 2-3 तास जातील एडिटिंगला. पण मी जे आपले मोठे व्लॉग्स असतील त्यातले फनी क्लिप्स, भारी क्लिप्स मी यूट्यूबला पोस्ट करत जाईन. सो प्लीज मला सपोर्ट करा गाईज. आणि हा माझा पहिला व्लॉग आहे, तर तो तुम्हाला कसा वाटतोय ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर मी अजून असेच भारी व्लॉग्स बनवत राहीन. तुम्हाला केक कुठं वाटेल त्या ना माहिती, मला नुसतं आणलं का तुम्ही? हा सांग रुचे बोल गाईज. या ना केक कुठं भेटतंय? आम्ही 15 मिनिटं झालं गाईज, आम्ही केकचं दुकान शोधतोय ना, केकचं दुकान पण नाही भेटत. आणि याय मला असेच आणले गाईज, म्हणजे काय बोलू मी ना. आणि मना घेऊन चाललात केक आणायला. वा, बरं तुम्ही सरप्राईज झाला मला बॉ असा डप्पा. तर गाईज आता आम्ही आलो वॉशरूम मध्ये. गाईज आम्ही शूट करतो, लाच पण नाव कोणच नाही मोठं आमच्या तेवढी, म्हणजे कोण असतं आम्ही काढलं पण नसतं. गाईज फायनली बर्थडे. किती वर्ष झालं असेल मी? थांब, ही चुकली हो, ती 17 मारला डोला तू कगवाचा पोळा. आम्ही आलो मॉलला. आवाज होता का नाही मला माहिती नाही. काही बघा या ऑर्डर देत नाही. काही जर तुमच्याकडे अशा मैत्रिणी असतील ज्यांना केक शॉप माहिती नाही, येऊ नका. आम्ही लिटरली 1 तास चालू होतो फक्त पनवेलमध्ये. कशासाठी? केकसाठी यांच्यामुळे. सो माझ्या ब्लॉगमध्ये येऊन तुला कसं वाटतंय? कसं वाटतं? हा काही जिथं AC कमी आम्ही जुगाडला होता, तर लाज रोडला मॅगडीन आल्या. माझी काही चप्पल पण तुटले, तर मी तुम्हाला कशी दाखवून येते, माझी इज्जत जाईल. क्वेश्चन त्या चप्पलीवर नाव काय माहिती आहे का? गुच्ची. सो गाईज इथं लागलेलो आम्ही बड्डे सेलिब्रेशन करायला, आणि मी व्हॉइस ओव्हर म्हणून करता, कारण की मॅगडीत खूप लोक होती. तर इथं आम्ही गाईज गॉसिप करत बर्गर, फ्राईज, कोक एन्जॉय केला आणि मग आलो घरी. सो मी गेली फ्रेंडच्या सोबत बर्थडे सेलिब्रेट करा. मी जस्ट आलेली आहे आणि तशी आमची मम्मी मच्छर मारते. आणि मम्मी तर मच्छर मारते, सो त्या आवाजाला इग्नोर करू शकता तुम्ही. तर मला स्वतःला माहिती का होणार आहे. मला वाटतं एकच केक कापतील का, डेकोरेशन पण नाही, कारण की आमची दीदी नाही आहे गाईज. दीदी असते तर डेकोरेशन असते आमची. वी मिस यू दीदी. हा मारून घ्या आधी मच्छर. तर वी मिस यू दीदी. भाऊ तुम्ही माझ्या बड्डेला नाही, पण इज ओके, आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल करू. तर ताई येणार आहे वाटतं. मम्मी ताई येणार आहे? हा, तर ताई येणार आहे, भाऊ. तर गाईज आमचे बारके भाऊ येणार आहेत आणि ताई येणार आहेत. मोठे भाऊ नाही, कारण की ते बाहेरच्या देशात आहेत. तर गाईज ते येणार नसले तरी ताई मला पैसे पाठवलेले आहेत. तर असेच पैसे पाठवत राहा, मला खुश करत राहा. बस एवढंच बोलीन मी. आता भेटू डायरेक्ट माझ्या बर्थडे सेलिब्रेशनला. सो गाईज आय एम रेडी फॉर माय बर्थडे. तर चला जाऊया आता माझ्या बर्थडे पार्टीला. ये इथं बघू शकता गाईज मंडळी जमल्यात. माझं फॅन्स गाईज, यु नो फॅन्स. काय गाईज हा आल्यावर शूटिंग काढ. मग तुम्ही काय बोलवली? तर गाईज आहे लाईटी पण नाही लावल्या, लाईटी पण मलाच लावायला लागतं. ओ माय गॉड, मी एवढी भारी दिसतं, लाईटीची गरजच नाही, मीच चमकताय.
ओ माय गॉड, स्पेशल ट्रीटमेंट नाही भेटली गाईज. स्पेशल ट्रीटमेंट नाही भेटली मला गाईज. माझं गिफ्ट आधीच मला दिसून मोकळे झालेले आहेत. मग मी आज 100 रुपये फक्त 100 रुपये. पण काय पण बोला गाईज, मी भारी तर दिसते बघा. केक बघा, हा केक आहे. सो गाईज तशी मला आई, मम्मी, भाऊ, ताई, दादा सगळे आरती केली बघू शकता. आणि मस्त की मला गिफ्ट असे भेटलेत. हा व्लॉग खूप जास्त मोठा झाला म्हणून गाईज मी असं क्लिपा छोट्या छोट्या टाकल्यात. Birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. अरे मम्मी जा, मम्मी जा. दीदीला पण घेतली ब्लॉग मध्ये. दीदी हास, दीदी हास. ब्लॉग मध्ये आले ती आता. गिफ्ट वरनं भांडण चाललंय. गिफ्ट वरनं भांडण चाललंय काय. आणि मी बघा कसली भारी दिसत आहे. आणि बारीक पोरे गाईच. आणि बोलले दीदी परत बोल. मम्मी परत बोल, परत बोल. हा मग कधी कधी दिलं तूच बोल नंतर. हा गाईस मी बोलले कारण की मला काय पाहिजे, मेकअपचं सामान. मोबाईल पाहिजे तिला, आयफोन. त्या सारखंच आहे गो, त्या ठेवल्या त्यांनी सांगत मी. म्हणजे दीदीला ना सांग, तुम्हाला सांगते काय कॅमेरात बघून. अरे ती दूर आहे तू बघ. मग ते पैसे साठून ठेवलं, ते पैसे साठून ठेवायचे. आयफोन आणायचे 1000 रुपये. माझ्या तोंडावर एक चुकली चालले, तोंडावर चुकली. तर गाईज बघू शकता आमच्या दादानी बिर्याणी बनवले. काय कसली बिर्याणी? व्हेज बिर्याणी बघा गाईज. यो व्लॉग यो खरं जाणार आहे. म्युझिक नाही टाकायचे याच्यात, तुझं अक्का तसंच आवाजाचे. वाव माय गॉड, दुआ ही दुआ. हा ताई कशी वाटते? ताईची फेवरेट आहे बिर्याणी गाईज. येते तेव्हा बिर्याणीच बनते आमच्या घरी. मत करू मनुस लाग रे हो शकता गाईज. आमची दीदी झोपेतून उठले, माझ्या बर्थडेला तयारी पण नाही आली. आमची दीदी पण गाईज आमची ब्लॉग करते. तिचा ब्लॉग मला आज सकाळीच मी बघितला. नेहा इन दुबई, लिंक मी टाकीन. हर्षली. तर आता आम्ही जेवताव, तर भेटू तुम्हाला जेवल्याच्या नंतर. सो गाईज फायनली हा दिवस माझा असा एंड होतोय. ताई घरी गेली, ताई आणि भाऊ घरी गेल्यात आणि मी मेहनत घेतले हा व्लॉग बनवण्यासाठी. तर तुम्ही कॉमेंट करून सांगा की मी अजून असे मोठे व्लॉग बनवू का नको. आता होली येते गाईज, होली येते. होलीचा व्लॉग पण मी बनवीन. प्लीज मस्त व्ह्यूज द्या माझ्या चॅनलला, मस्त व्ह्यूज द्या माझ्या व्लॉग्सला, मस्त लाईक द्या माझ्या व्लॉगला. सगळं भारी, एकदम भारीच व्हायला पाहिजे गाईज आपला सगळा लेवलला. प्लीज करा मला सपोर्ट गाईज. तर आजचा हा व्लॉग इथेच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड कॉमेंट करून टाका गाईज. बाय बाय. लव यू ऑल.